घडवू शकत नाही आणि म्हणून राणी हिराईचं चंद्रपूरच्या इतिहासामध्ये अतिशय आनंदाने आणि अभिमानाने निधनानंतरही त्यांनी राज्यकारभार अतिशय सुरळीत आणि व्यवस्थित चालवला। एका अशांतीच्या वेळात नगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात आहे। मला विश्वास आहे, विश्वासच नाही तर मी खात्रीपूर्वक सांगू शकते सभागृहाला की या तिजोरीच्या चाव्यावेळी आपण योग्य उपयोगात आणणार आहात आणि म्हणून मी सविता कांबळे तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने, सभागृहातील सर्व सन्माननीय यशस्वी वाटचालीकरिता माझ्या लाख लाख शुभेच्छा देते आणि परत एकदा तुमच्या हातून तुमच्या कार्यकाळात एक नैतिक कामगिरी तुमच्या हाती दिली त्याबद्दल आपल्याला सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही सुद्धा मॅडमचं अभिनंदन करण्यासाठीच उभं राहिलेलो होतो। त्यासोबत आमचा दुसरा इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून राणी हिराईचं चंद्रपूरच्या इतिहासामध्ये अतिशय आनंदाने आणि अभिमानाने निधनानंतरही त्यांनी राज्यकारभार अतिशय सुरळीत आणि व्यवस्थित चालवला। एका अशांतीच्या वेळात नगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात आहे। मला विश्वास आहे, विश्वासच नाही तर मी खात्रीपूर्वक सांगू शकते सभागृहाला की या तिजोरीच्या चाव्यावेळी आपण योग्य उपयोगात आणणार आहात आणि म्हणून मी सविता कांबळे तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने, सभागृहातील सर्व सन्माननीय यशस्वी वाटचालीकरिता माझ्या लाख लाख शुभेच्छा देते आणि परत एकदा तुमच्या हातून तुमच्या कार्यकाळात एक नैतिक कामगिरी तुमच्या हाती दिली त्याबद्दल आपल्याला सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही सुद्धा मॅडमचं अभिनंदन करण्यासाठीच उभं राहिलेलो होतो। त्यासोबत आमचा दुसरा ज्या वेळेस प्रशासकीय व्यवस्था या ठिकाणी प्रशासकीय राज होतं, विपिन पालिवाल हे आयुक्त होते, त्यांनी फाउंटेनचं काम असो, रस्ता दुभाजकाचं काम असो, अशा अनेक कामामध्ये, ट्रान्सपोर्टेशनचं काम असो, अशा अनेक कामामध्ये त्यांनी आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारासाठी अटी व शर्ती निविदा प्रक्रियेतल्या बदलवणे, जास्त रेटमध्ये काम देणे, रेट वाढवून काम देणे आणि त्यासाठी त्या स्पर्धेमध्ये जर कोणी कंत्राटदार इच्छुक असेल भाग घ्यायला तर त्यांना अधिकाऱ्यांच्या मार्फत धमकवणे, अशा पद्धतीचा एक टेंडर टेररिझम, निविदा दहशतवाद सुरू केला होता। आणि या निविदा दहशतवादाचा आज आम्ही लेखी तक्रार दोन्ही अर्थसंकल्पीय सभेमध्ये आणि स्थायी समितीच्या सभेमध्ये सुद्धा केली। स्थायी समिती अध्यक्ष आणि स्थायी समितीमध्ये बहुमतानं हा ठराव मंजूर झाला आणि अर्थसंकल्पीय सभेमध्ये महापौर मॅडम यांनी सुद्धा घोषणा केली की या टेंडर टेररिझमची चौकशी करण्यात येईल। चौकशीमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांचा त्या समितीमध्ये समावेश असेल आणि जे दोषी अधिकारी असतील, आम्ही मागणी केली, ते सेवानिवृत्त जरी झाले असतील तरी त्यांना या ठिकाणी त्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास, बदली झाले असेल, सेवानिवृत्त झाले असेल, त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे। त्यांची जागा जेलमध्ये आहे। भ्रष्टाचाराला आम्ही कोणत्याही पद्धतीने सहन करणार नाही। आमची लढाई ही चंद्रपूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी आणि त्यातला निर्णायक घोषणा आज या ठिकाणी झाली आहे, याचा आम्हाला समाधान आहे। अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थानं 28 कोटी रुपये शिल्लकीचं अंदाजपत्रक देण्यात आलं, परंतु अनेक ठिकाणी तरतूद कमी करण्यात आली। म्हणजे ज्या ठिकाणी 10-20 कोटीची गरज असेल तिथं 1,50,00,000 अशी तरतूद करून पैसे वाचत आहे असं दाखवण्यात आलं। मुळात हा तोट्यातला अर्थसंकल्प आहे, खर्च जास्त आहे, शिल्लक मायनसमधला अर्थसंकल्प आहे। असं असताना शिल्लकीचा अर्थ फुगवून, म्हणजे काही उत्पन्नाचे आकडे फुगवून आणि खर्चाचे आकडे कमी करून या ठिकाणी शिल्लकीचा हा एक बनावटी आणि खोटा अंदाजपत्रक तयार करण्यात आहे। मुळात याच्यामध्ये महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे उत्पन्नाचे साधनं शोधण्याचा प्रयत्न करणं जरुरी होतं, त्यामध्ये काहीच काम करण्यात आलेलं नाही। त्यामुळे आम्हाला महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीची चिंता वाटते। आपली आर्थिक स्थिती लपवल्यानं ती बदलत नाही, ती जशी आहे तशी सांगितली पाहिजे, पण इथं ती फुगवून सांगण्यात आली, हे चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या हितासाठी चांगलं नाही आहे असं आमचं मत आहे।